लक्ष्मी उठ म्हटलं ना, उठ लवकर, बसू दे मले. उठ, मले बसायचं आहे. असा ये पोट्ट कामन धंदा कायले रडवत असन. हा एवढी मोठी जागा इकडे बसाले, तरी त्याला तिथंच बसायचं आहे ना. हा तिथंच बसायचं आहे त्याले. काय होय रे, काय होय, काऊन रडून राहिला? हा काय झालं? आजी, लक्ष्मी बसू नाही देत मला बसू द्या म्हणा. मग वेळची तेच बसली आहे. मला बसूच नाही देऊन राहिल्या या दोघी जणी. परी नाही उठत आणि लक्ष्मी नाही उठून राहिले. उठव त्याले, मी बसतो आता. बसू दे ना, बसलाय तर. हा थोडा वेळ बसन थ्या, मग उठून जाईन, मग बस जातो. हा बसू दे, कायले रडून राहिला? बसू दे त्याले. तू काय आता लहान आहे का? हा लहान लेकरा बरोबरच लागतं. मी नाही आजी, मी इथंच बसतो. उठव लक्ष्मीले, नाही तर मी मारून देईन. उठ म्हणा इले, खरंच सांगतो, मी मारून देईन दिले. असं असं आता तू मारशील नाही? मारून दाखव बरं. हा असा कसा मारतात? मोठा झाला का आता तू? लय मोठा झाला. बसू दे त्याले, खेळू दे. जाय तू टीव्ही पाय बरं. हा जाय तिकडे टीव्ही पाय तू. मी नाही आजी, मी नाही जात. यायले पाठव, यायले लावून दे कार्टून. मला इथंच बसायचं आहे आता. मी नाही जात तिकडे. काय झालं शांताबाई? कायचा आवाज चालू आहे जोरा जोरात? हा बाहेरपर्यंत आवाज येऊन राहिला. अहो आता ह्या आहे ना गण्या तोंड वाजवाले. हा सुट्टीचा दिवस राहिला तर बस दिवसभर तोंड वाजवा लागते. आज आता शनिवार आला तो शाळेतून. आता पाहिजे आज आणि उद्या 2 दिवस कल 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 कलच राहीन ना घरात. नाव नाही ऐकत तो. हा आता त्या दोघी जणी बसल्या खुर्चीवर, तर ह्या म्हणते मी बसतो मी बसतो. उठवते त्याले म्हटलं बसू दे थोडा वेळ. हा बसन बसन ना उठून जाईन, तर नाव नाही ऐकत. हा मारून राहिला तो लक्ष्मीले. आता सांग, मार नाही खाईन का? ह्या मार खावाचे धंदे करते ना. काहून दादा? बसू दे ना. हा बसू दे, लहान आहे त्या. बस तू थोड्या वेळानं. मी नाही आजी, मला बसायचं आहे. उठव यायले. राहू दे ना दादा, बसू दे ना त्याले. इकडे येतो. याच्यात फुटाणे अन्न लाया आहे. घ्या बरं दोघं तिघही जण एका वाटीत अन्न खा मस्त. चंद्रकला काय आणले फुटाणे? घरीच काय हो किती मोठे. हा काय आणले म्हटलं? तुले तर माहित आहे त्या दिवशी घेतले म्हणून. तरी घेऊन आली काय तू? हा घेतले तर घेतले शांताबाई, पण आता मायकून नाही देऊ काय मी. हा लेकरायले मायकून देतो मी. काय हो तू बी, आता मीच तर येणार होती तुझ्या घरी. तुला सातू फुटाणे आणून देतो म्हणत होती. तू चालली डब्बा घेऊन. आज रिंकू चालली तर मी म्हटलं भेट येऊन जाते बा रिंकू संग. त्याच्यानं लवकर लवकर कामं केले आणि आली मग फुटाणे लाया गिया घेऊन. देऊन दे या लेकरायले. आई काय म्हणते मावशी? काय नाही हो, मावशीनं फुटाणे आणि लाया आणले लेकरायसाठी. हा काय मावशी काय आणले फुटाणे? घरीच तर लय मोठी आहे. आईनं तर लय मोठे घेतले फुटाणे. घेतले म्हणा शांताबाईनं, पण तिनं तिच्या पैशानं घेतले. मीनं माया पैशानं घेतले, तर माया ऐकून देतो मी लेकरायले. तुझ्या आई पोरीले दे आणि या दोघालेही दे. तुले तर म्हणून राहिली मी आज थांबून जाय बाई, आज थांबून जाय बाई. आजच्या दिवस थांबती तू तर पाहुणचार नाही केला असता काय मस्त संध्याकाळी, आणि मग उद्या गेली असती सकाळी. जमत नाही ना मावशी. आता 2 दिवस तर कशी मशी थांबली मी. तेही घाई करून राहिले, येत नाही काय येत नाही काय, डब्बाचा वाका होते डब्बाचा वाका होते असे म्हणून राहिले. येऊन राहिली ना मी रक्षाबंधनले. लवकर जातो, लवकर येईन मी 8 दिवसानं. हा काय तुलेच काय गमत वाटते? जवळ संग नाही राहत तर तुलेच नाही गमत. जावाची मोठी घाई येते तुले. नाही हो मावशी, तसं नाही आहे. रक्षाबंधनला येवाच आहे ना, त्याच्यानं होय. नाही तर मग मी आता 2-4 दिवस इथं राहीन, तर मग मला येऊ नाही देणार ना रक्षाबंधनले, त्याच्यानं होय. तर रक्षाबंधनला येईन आम्ही दोघंही जण, तेव्हा मग करजो पाहुणचार मस्त. तेव्हा तुझ्या इकडेच जेवण ठेवजो सगळेचं. तसं करन मग रक्षाबंधनले सगळ्याचं जेवण तिकडेच ठेवन. मग बस ना चंद्रकला आली तर बसत बी नाही काय? नाही हो शांताबाई, बसली असती पण घरी कामं गिमं आहे ना. मी म्हटलं फुटाने नेऊन देतो बालेक राहिले, नाही तर मग अजून रिंकू गी चालली जाईन तर राहून जाईन म्हटलं फुटाने देवाचे. त्याच्यानं होय घाई घाईनं आली मी. बस ना मावशी, आता आली तर बस. मी काय आजचा दिवस आहे 2 वाजेपर्यंत, मग 2च्या बसनं चालली मी. नाही तर काय मग बस ना, आता रिंकू गी आहे तर मग तेही चालली जाईन. बस मग जाजो, मग करजो कामं. दिवसभर कामच करणे. बरं ठीक आहे बापा, बसतो. घे बाई रिंकू डब्बा घे आणि ठेवून देतो तुझ्या बॅगेत फुटाने घे. बरं दे मावशी. अहो आज खाली आहे तुम्ही का कामी आहे? काम गिम तर नाही आहे, वावरात जायचं होतं आज. पाहून काय म्हणतं? काही नाही, चालता काय म्हटलं डब्बा घेऊन. नागपंचमीचा डब्बा नेवा लागेल ना, तर चला म्हटलं नेऊन देऊ. आजच चालतं काय? जाऊ ना उद्या किद्या. आज वावरात जाऊन पाहतो म्हटलं काय आहे हालचाल. अहो उद्या जाता ना, आज चला. आज जाऊ बबिताचा डब्बा घेऊन, तर रिंकू सगळी भेट होऊन जाते. आज आहे रिंकू 2 वाजेपर्यंत आहे म्हणते. मग तेही चालली आज गावाले, त्याच्यानं म्हणून राहिले डब्बा घेऊन चाला. बबिता संगही भेट होते आणि रिंकू संगही भेट होते, त्याच्यानं होय. चालत असन तर चला, बनवतो मी पटकन डब्बा. असं रिंकूही चालली काय आज? ठीक आहे ना, चाललं जाऊ मग.
तिच्या संग भेट होऊन जाते, तिलाही चांगलं वाटन आपण जाऊ तर. पाय बा म्हणून मामी मामाजी आले, मी चालली तर. नाही तर काय मग, त्याच्यानं म्हणून राहिली उद्या गेल्यापेक्षा आजच चालत जाऊ. उद्याही जाणं आहे आणि आजही जाणं आहे. बरं ठीक आहे ना, बनव मग डबा. काय बनवतं, खीर पुऱ्या काय बनवते ते बनवून घे लवकर आणि चाललो जाऊ मग. 10-10:30 वाजता निघून जाऊ. बरं ठीक आहे ना, बनवतो मी डबा. खीरपुऱ्या बनवून घेतो आणि सातू फुटाणे लाया हे ते घ्या लागन रिंकूसाठी आणि बबितासाठी, दोघे जणीसाठी घ्या लागन. हो घेऊन घे मग. आहे आता पीठ भिजून राहिले काऊन? आज पोळ्या कमी पडल्या काय? नाही रे, पोळ्या गिळ्या कमी नाही पडल्या. डब्बा बनवून राहिले मी बबितासाठी. आज नेऊन देतो म्हटलं, नागपंचमीचा डब्बा नेऊन नाही द्या लागत काय? त्याच्यानं होय, पुऱ्या बनवतो आणि गोड बनवा लागन. हा काय एकटीच चालली काय मग डब्बा घेऊन, का बाबा येते संग? तुझ्या बाबाले नेतो ना, दोघही जण जातो आम्ही. आज रिंकूही चालली म्हणते गावाले, तर दोघही जण जातो, भेट घेऊन घेतो आणि संध्याकाळी वापस होऊन जाईन. मुक्कामगी नाही करत, जाणं न येणं आहे तर संग पाहिजे. बरं ठीक आहे ना, बाबाही येते नाही तर मग वावरात जा लागन मले. हो वावरात जातो ना. आता तुझे बाबा तर आज आहे नाही तर वावर पाहिजे थोडंसं. वानेरगी हाकल जो येत राहते तिकडे भुईमुंगमध्ये. बरं ठीक आहे, नाही आज तसा मी घरीच आहे, कामाले नाही जात, तर जाईन मग मी वावरात. बरं येतो मग आहे थोडासा भेटून मी रितिकले. अन डब्बा बनवायचा होता तर धाराले काऊन नाही सांगितलं? धारा काय करून राहिली, बनवायला लाव ना तिले डबा. अरे ते घेऊन बसले आहे, दोघाले चारून देऊन राहिले. तर मी म्हटलं चारून दे, बनवतो म्हटलं मी डबा. आता डबा बनवाले काय लय मोठी मेहनत लागते काय? 7-8 पुऱ्या बनवतो आणि गोड बनवतो. टाइम लागते का डब्बा बनवाले? बनवतो ना मी, बनवतो. जाय तू, कुठं जायचं आहे तुले तर, आणि लवकर ये जो कुठं चालला तर. कुठं नाही आई, येतो म्हटलं रितिकले भेटून, लय दिवस झाले भेट नाही झाली. आज तोही घरी आहे तर येतो मी त्याला भेटून, लवकर येईन. बरं ये मग. चाल गड्या, आता पटकन भीट भिजवतो आणि पुऱ्या काढतो. नाही तर अजून मग जावाचा टाइम होईल तर झालाच नाही काय डबा आणि झालाच नाही काय डबा. घाई लय करते मग. किती वेळ आहे अजून निघाले? बांधला काय डबा गिबा का बांधाचाच आहे? चाल ना, पटकन चाललो जाऊ आणि येऊन जाऊ. अहो बांधून ठेवला ना डबा, काहीचा झाला माझा डबा. डबा गिबा बांधून ठेवला, तुमचीच वाट पाहून राहिली मी. आणि तुम्ही तर जिकडे जाता तिकडेच बसता. मी किती वेळची बसली आहे इथं. फोन काऊन नाही लावला मग? फोन लावायला पाहिजे होता ना, बसली आहे म्हणतं. फोन लावायला पाहिजे होता, डब्बा गिबा बांधला बा या बा म्हणून. फोनही नाही लावत. कशी फोन लावून मी? माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स आहे काय तुम्हाला फोन लावाले? बिना बॅलन्स ना मोबाईल काम करते काय? बॅलन्स नाही टाका लागत फोन लावाले. अरे हो इचिन, राहिलं नाही तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाकायचं. बरं ठीक आहे ना, आता जाता जाता टाकून देईन तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स. हो टाकून दे जा. बॅलन्स नाही राहत तर फोन लावायचा वाटा होऊन जाते. तुम्हाला नाही फोन लावणं होत आणि धाराले फोन नाही लावणं होत. धाराले फोन लावतो म्हणत होती तर द्या बरं तुमचा मोबाईल, फोन लावतो तिले. राहू दे ना, आता काय फोन लावतो तू धाराले? आता जाऊनच राहिलो ना आपण. तिथं गेल्यावर बोलून घेजो तिच्या संग, काय बोलायचं आहे तुले तर. आहे ना आता दिवसभर आपण तिथं बोलून घेजो काय काय बोलायचं आहे तर. चाल ना भाऊ, पटकन चाललो जाऊ. अहो पण तिला सांगा तर लागन आम्ही येऊन राहिलो म्हणून. सांगा नाही लागणार काय? घरी राहते नाही राहत, त्याच्यानं म्हणून राहिली. फोन लावून सांगून द्या, आपल्याला माहित होते हाय नाही आहे. कुठं जाणार आहे आता ते? घरीच आहे ना, घरीच तर राहते. रेखाबाई घरीच राहते, धाराही घरीच राहते. आणि पाऊस चालू आहे, कुठं जाणार आहे? आता तर तुला तर माहित आहे 15 दिवसापासून घरी आहे म्हणून. अहो ते तर हाय, पण सांगून देतो ना का आम्ही येऊन राहिलो म्हणून. सांगू तर द्या मला दाराले, नाहीतर रेखाबाईले सांगतो आम्ही येऊन राहिलो म्हणून. राहू दे ना उमा, आता काय फोन लावतो? जाऊनच राहिलो ना आपण. टाइमपास नको करू तू. घे थैला पकड आणि चाल. ऑटो गिटो लागला असेल तर निघून जाऊ पटकन. मग अजून तिकडे गाड्या गुड्या नाही भेटत. बरं नाहीच लावू देत तुम्ही फोन. मले माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज टाकाच लागन तेव्हाच होईन. तसे तुम्ही ऐकत नाही ना, आपलीच लावता. हो तर टाकून देतो ना मी, नाही थोडी म्हणून राहिलो. आता जाता जाताच टाकून देतो. चाल तू पहिले हे डब्बा गिब्बा घे, कुलूप गिलूपला आणि चाल मग. बरं चला बापा. अशा ये कालपासून मी फोन लावतो. फोन लावायला नाही भेटून राहिला मला. आता काही हो, सगळ्यात पहिले तर मी मोबाईल मध्ये बॅलन्सच टाकतो. उमा चाल लवकर, ऑटो लागलाय. नाही तर मग ऑटो सुटून जाईन तर थांबा लागन मग अर्धा घंटा. माहित आहे तुले, जोपर्यंत ऑटो भरत नाही तोपर्यंत मग सोडत नाही. ये लवकर. हो आली चला तुम्ही. चाल बापा पटकन जातो, नाही ऑटो गिटो सुटून जाईल. बरं झालं हो, लवकर निघालो आपण घरून. तर वेळेवर ऑटो गिटो भेटला आपल्याला, नाही तर उशीर झाला असता. नाही आखरी ऑटो होता ह्या, आणि ह्या जर ऑटो भेटला नसता तर थांबा लागलं असतं आपल्याला बसची वाट पाहत. हो नाही तर काय, बरं झालं वेळेवर आलो आपण. वेळेवर आपल्याला ऑटो भेटला तर आपलं नशीबच समजा. बरं चाल मग आता. हो चला
बाई रूपा काय चाललं? काही नाही मामीजी, आराम चालू आहे. हा काय, चांगलं आहे ना, चांगलं आहे. कशी आहे तुझी सासूची तब्येत गिब्येत? ठीक आहे ना, सासूची तब्येत गिब्येत ठीक आहे, सगळं ठीकठाक आहे. तुमचं सांगा, तुमचं सगळं ठीकठाक आहे? हो बाई, सगळं ठीकठाक आहे, मजेत आहे. कशा काय आल्या? डबा घेऊन आली बाई, मी नागपंचमीचा डबा. मी म्हटलं चला बाबा नेऊन देऊन द्या, आज रिंकूही चालली म्हणते तर तिच्या संग भेट होऊन जाते, त्याच्यानं आलो आम्ही. हा काय, डब्बा घेऊन आले ना? माहित बी आई उद्या गिद्या येईल. या ना मामीजी, चहा घेऊन घ्या. येतो ना बाई, नंतर येतो. पहिले आता रिंकू संग भेट घेऊन घेतो, 2 वाजता चालली म्हणते ते, त्याच्यानं घाईत आहे मी थोडेसे. घेतो ना मी 3-4 वाजता येतो आम्ही दोघे जण. बरं ठीक आहे, येता मग मामाजी चहा घ्याले. हो हो बाई, येतो येतो. चाल मग रेखा. रिंकू पाहून घे ना तुझं सामान सुमान. काही राहिलं असं तर पाहून घे, आठवणीनं ठेवून दे, नाही तर मग भुलून जाशील अजून. हे राहिला येईन, ते राहिला येईन. फोन करून सांगतो मग. राहीन तर राहू दे ना, येऊनच राहिले मी 8 दिवसानं. राहीन तर राहू दे, येऊन नाही राहिली काय मी. येशील घेशील म्हणा, पण तू एखादी कामाची वस्तू राहून घेऊन गेली तर जसं मोबाईलचा चार्जर गिर्जर भुलली तर मग तुला नवीनच घ्या लागन ना. म्हणून राहिली तुझं सगळं सामान आठवणीनं ठेवून दे. अम्माय हो आई, चार्जर ठेवायचं राहिलं, ठेवून देईन मी आता आठवणीनं. पाय बरं ना, तुला आठवण नाही राहत, आठवणच द्या लागते. हे ठेव बाई, ते ठेव बाई. इथं बसल्यापेक्षा पाय ना तुझ्या सामान सुमान अजून. तुझ्या पोरीचे कपडे घेऊन घे जो आठवणीनं, नाही तर मग भुलतं इथंच. राहीन तर राहीन. आणि मी हे म्हणत होते, जास्त बांधून नको करून देऊ. डब्बान सातून फुटाने लाया कोणी खात नाही तिथं, मी काही खात नाही. थोडंसंच बांधून दे तुझ्या जवळीसाठी, मी घी नाही खात. अमाय काऊन खाजो ना, बसल्या बसल्या खात जाई ना. आगी नाही भरत ना, काही नाही. कोणते तर कामं आहे नाही तुले तिथं, तरी जच्ची तशीच आहे. खात जाय मस्त रच. काय आई, आता माझी हड्डीच तशी आहे, सिंगल हड्डी, तर मी काय करू. किती खाईन तरी माझ्या अंगाला लागतच नाही. खातच तर नाही हो तू, खातच तर नाही. जेवण दुपारी 1-2 वाजता करतं ना, मग एकदम रात्री 4 वाजता अजून नाश्ता बिस्टा करून घेत जाय. भूकच नाही लागत, त्याच्यानं मी काही खात नाही. घेऊन जाय ना, मन झालं तर खात जाय. तुझ्या मावशीने दिले फुटाने आणि मी नाही दिले घरचे फुटाने बांधून, तर घेऊन जाय. आई एवढे मोठे, मावशी नाही लय मोठे फुटाने आणून दिले, आणि तूही बांधून देतं काय, राहू दे. अहो घेऊन जा ना, घेऊन जाय. लक्ष्मी, लक्ष्मी. अमाय इनबाई आली काय गड्या? आवाज तर इनबाईचा शिवून राहिला. अमाय बाई, रेखाबाई, गंगाधर भाऊ, या बसा. काय छान आल्या रेखाबाई? आटोनं आलो शांताबाई, आटो लागला होता तर आटोनंच आलो. हा काय, फोनही नाही केला तुम्ही येऊन राहिले म्हणून? काल संध्याकाळी माहीत झालं, बबिता संग बोलली मी, तर म्हणे आई तुला यायचं असं म्हणे डब्बा घेऊन, तर उद्या येऊन जाय म्हणे. उद्या रिंकूताई बी चालली गावाले, तर ये म्हणे, भेट येऊन जाते रिंकूताई संग, आणि डब्बाही आणणं होते म्हणे. त्याच्यानं मग यायले म्हटलं चला बा आजच चाललो जाऊ. हा काय, चांगलं केलं ना, चांगलं केलं आले तर. हो आज जाऊन राहिली ना ते. या मामीजी, मामाजी या बसा. झाली बाई रिंकू तयारी? हो मामीजी, झाली ना तयारी, पॅकिंग गिकिंग करून ठेवली. आता 2 वाजता जाईन 2च्या बसनं. असं या ना बसा. हो बसतो. बबिता, बबिता, काय करून राहिली हे? कामं गिमं करत असन, आवाज देतो तिले काही माहित नसन आई येणार आहे म्हणून. रेखाबाई सांगितलं होतं काय बबिताले तुम्ही आज येऊन राहिले म्हणून? नाही शांताबाई, तिले तेवढं माहित नाही मी आज येऊन राहिली म्हणून. तिले म्हटलं पाहतो बाई म्हणून, जमन तर उद्या येईन, नाही तर परवा येतो अशी म्हणत होती मी, तर तिले माहित नाही आम्ही आज आलो तर. हा काय, नाही तर सांगते ना ते, सगळ्याच गोष्टी सांगते. आई आज येऊन राहिली, बाबा आज येऊन राहिले. तिले माहित नसन म्हणूनच तिनं सांगितलं नाही. माहीत घेत होतं म्हणा, पण कन्फर्म माहित नव्हतं का मी आजच येऊन राहिलो का म्हणून. पक्क नव्हतं ना आमचं ते, तर वेळेवर तयारी केली मी. यायले म्हटलं आज घरीच आहे तर चला बा चाललो जाऊ, त्याच्यानं आलो मग आज. असं बबिता, बबिता, तू आई बाबा आले व, पाणी घेऊन ये. आई बाबा आले तुम्ही? हो आलो ना मी, आताच आलो. काल तर नाही म्हणत होती आई, ये म्हणत होती मी तर. आणि आज अचानकच येऊन गेली, फोनही नाही केला सकाळी येऊन राहिली का काही म्हणून. आता माहित होतं ना तुम्ही घरीच राहता, आणि आज रिंकूही जाऊन राहिले. काल बोलणं झालं होतं आपलं, तर चला म्हटलं येऊन जाऊ. चांगलं झालं नाही आले तर. बाई बबिता एक काम कर, बॅगेत डब्बा आहे, फुटाने लाया सातू गीतू आहे, तर रिंकूला देऊन देतो त्याच्यातले अर्धे फुटाने, आणि अर्धे घरी ठेवजो. ठीक आहे, नाही देऊन देतो मी काढून. राहू द्या ना मामीजी, राहू द्या, फुटाने गिटाने नाही पाहिजे. आई नाही दिले बांधून, आणि मावशी नाही दिले बांधून. घेऊन जा ना बाई आता. मी तुझ्यासाठी डब्बा घेऊन आली. मी म्हटलं रिंकू चालली तर रिंकूला देऊन देईन म्हटलं. राहू द्या ना, घरीच राहू द्या, तिथं कोण खाणार आहे? आम्ही दोघं आहे खाणारे, आणि हे तर काही खातच नाही परी. हो ते तर आहे म्हणा, 2 जण राहता, पण आता तेवढ्या दुरून आणला डब्बा,
आणि तू नेत नाही काय? मी तुया यानं आली घाईघाईनं, रिंकू चालली जाईन, रिंकू चालली जाईन, रिंकू संग भेट नाही होणार, त्याच्यानं आली मी. बाई रिंकू तू चालली म्हणून ते दोघे जण आले, गंगाधर भाऊ रेखाबाई, आणि तू मना करून राहिली डब्बा घेवाले. आई मना नाही करून राहिली मी हे म्हणतो मावशीने फुटाने सातू आणून दिलं आणि तू नाही लय मोठं बांधून करून दिलं वाटते काय काय दिलं तर मी हे म्हणतो आता आणला डब्बा तर राहू द्या घरी, आहे ना आता माझ्याजवळ तेवढंच घेऊन जातो अशी म्हणून राहिली मी. अहो तर एक काम कर ना, तुझ्या मावशीनं दिले ते फुटाने आणि रेखाबाईनं आणले ते फुटाने घेऊन जाय तू, आणि डब्बाही घेऊन जाय, आणि जे घरचे आहे ते राहू दे. एक काम कर, कोणाला राग नाही कोणाला लोभ नाही, सगळ्याच्या घरचे मला थोडे थोडे फुटाने देऊन दे, थोडेसे मावशीच्या घरचे देऊन दे, थोडेसे आपल्या घरचे देऊन दे, आणि थोडेसे मामीजीने आणले त्याच्या जवळचे देऊन दे. ठीक आहे ना रिंकू ताई, मी बांधून देतो डब्बा बरोबर तुम्हाला थोडं थोडं. ठीक आहे ना वहिनी. आता पटलं बा रिंकू मला, आता पटलं. कोणाला राग नाही ना कोणाला लोभ नाही, नाही तर मग तुला तुझ्या घरचे नेले असते फुटाने आणि माझ्या घरचे नाही नेले असते तर मला वाईट वाटलं असतं. खरंच सांगतो बा, जे आहे ते तोंडावर आहे, माझ्या मनात काही राग नाही ना लोभ नाही. मी भडकन बोलून देतो आणि अलग होऊन जातो. आता तुम्ही माझ्या पोरीसारखीच आहे, त्याच्यानं आली ना मी तुझ्या भेटीले. हो मामीजी ते तर माहीतच आहे म्हणा, तुम्ही मायावर बी प्रेम करता आणि वहिनीवरही प्रेम करता, तुमच्या पोरीवाणी समजता मले. नाही तर काय मग बबिता, चहा नाश्ता बनव ना. चहा नाश्ता बनव, मग गोष्टी गिष्टी आरामात होत राहते. नाही शांताबाई, चहा नाश्ता राहू द्या, चहा बनवून घे बबिता, नाश्ता बिस्ता नको बनवू. जेवण करूनच आलो ना मी, जेवण करूनच आलो, जेवण केलं आणि इकडे आलो, मग आताच आता भूक लागते काय, आणि नाश्ता करशील तर खाणंही नाही होणार. बरं ठीक आहे, नाही चहाच बनवतो मग. बनवू द्या ना रेखाबाई, नाश्ता बनवते तर बनवून घ्या, करून घे जा थोडा थोडा नाश्ता. नाही शांताबाई, राहू द्या ना, नाश्ता बिस्ता राहू द्या. एक काम कर बबिता, आता चहाच बनव, 4 वाजता बनवतो मग नाश्ता. चालतं ना गंगाधर भाऊ, 4 वाजता बनवून मग. हो 4 वाजता बनवतो मग. शांताबाई, शांताराम भाऊ कुठे गेले? ते काय वावरात गेले, येतो म्हणे चक्कर टाकून, येईन असते 12 वाजता. हा काय, भेट घेऊन घ्या लागन त्याच्या संग, आता आलो सावतो. भेट घेऊन घ्या म्हणजे मुक्कामी नाही आले काय तुम्ही? रेखाबाई असं चालणार नाही, आज थांबाच लागेल तुम्हाला. नाही शांताबाई, कुठं थांबणं जमते, आता तिकडे वावर गिवरी पाहा लागते. आज बबन घरी होता तर त्याला म्हटलं वावरात जाजो पाहिजो म्हटलं थोडंसं, आजच्या दिवस वाणे रगी हाकलजो म्हटलं वावरात येईन, तर उद्या कामाला जाईन तो, तर थांबणं तर नाही जमत शांताबाई, येईन ना एखाद्या वेळेस. हो शांताबाई, थांबणं गिमणं नाही जमत, आता आम्ही रिंकूच्या भेटीला आलो. आई बाबा बसा मग तुम्ही, आणतो मी चहा बनवून. बरं घेऊन ये. काय आई, येवाच्या पहिले फोन नाही लावायला पाहिजे काय? फोन जर लावला असता तर थांबवलं असतं. यायच्या आजी आजोबाले, आता ते गेले डब्बा घेऊन, येते नाही येत का मुक्काम करते काही सांगता नाही येत. नाही तर मग जर म्हटलं शांता काकू ना थांबून जा मुक्काम करा, तर त्याला तर थांबाच लागन मग. अहो तरी म्हटलं मी त्या बाबाले का फोन लावा, एक फोन लावा आणि सांगून द्या का मी येऊन राहिलो बा, तर तुझे बाबा लागू नाही देत ना, कायले फोन लावतं ना, मग माहीतच आहे घरीच राहते असं तसं, आपलीच लावते, पण माय तर ऐकूनच नाही घेत. माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही होतं त्याच्यानं होय, हप्त्याभरापासून बॅलन्स नाही आहे माझ्या मोबाईल मध्ये, आज टाकलं मग येता. काही असो आई, पण एकदा फोन लावून सांगून द्या लागते. काल काऊन नाही लावला मग फोन? काल लावायला पाहिजे होता, आज बाबानं फोन नाही दिला तर संध्याकाळी लावते. आता तुम्ही म्हणता आजच जातो आणि तुम्ही सांगा, आता यायची आजी नाही आहे, आजोबा नाही आहे, आणि यायचे बाबाही नाही आहे, मग आता तुम्ही आले तसेच चालले जाण तर काय म्हणन, पाय म्हणन धाराचे आई बाबा आले तर थांबले नाही, आले आणि तसेच गेले म्हणन वापस. माय तर आम्ही आता मुक्कामीसाठी नाही आणतो, डब्बा घेऊन देईन म्हटलं, भेट घेत होऊन जाते, लेकरायले पायनं होऊन जाते, आणि जाईन म्हटलं संध्याकाळपर्यंत वापस 6 वाजेपर्यंत. हो ह्या हिशोबाने आलो होतो आम्ही. बाबा पण तुम्हाला थांबाच लागन, खरंच सांगतो मी, मले बोलन नाही तर मग माई सासू काऊन नाही थांबवलं, काऊनच पाठवलं, काऊन जाऊ दिलं म्हणन तू ना, मलेच म्हणन. एक दिवस थांबाले काय होत होतं म्हणन, तू आई बाबाले चालले गेले आणि आले तर फोनही नाही केला आणि तसे चालले. मलेच बोलन, खरंच सांगतो तुम्हालाही बोलन, तुम्ही नाही थांबणार तर बोलणार नाही काय? हो ते तर आहे म्हणा, फोन घेऊन लावून रेखाबाई नाही थांबणार मी तर, मलेच बोलन थांबल्या काऊन नाही. हे सगळं ना त्या बाबाचे आणच होते. पहिलेच घरूनच फोन लावला असता का रेखाबाई आम्ही येऊन राहिलो, तर रेखाबाई थांबली असती, नाही तर मग आम्हाला सांगितलं असतं का आज काही येऊ नका, आम्ही आहे नाही, उद्या ये जा, असं तरी सांगितलं असतं रेखाबाईनं, नाही काय? नाही तर काय, मग माहित असल्यावर तुम्ही आज काय आले असते, मग काल आले असते डब्बा घेऊन. बरं जाऊ दे ना, आता एक काम करते, सासूले फोन लावून पाय बरं काय म्हणते ते, तर सांगून दे आई बाबा आले म्हणा आणि जातो म्हणते, अशी सांगून दे तू काय म्हणते मग.
बरं ठीक आहे, नाही फोन लावतो मी, बोलून घे जा तू यायच्या आधी सांगा. हो हो लाव मग फोन, काय म्हणते तर सांगून दे. अमाय धाराचा फोन काय म्हणते बाबा धारा आता. चाल बाबा बोलून पाहतो काय म्हणते तर. लेकरं गिकरं परेशान करत असं नाही तर तिले हाय तिचे लेकरं बदमाश, लय मस्ती करते दिवसांदिवस. हॅलो हा बोल बाई धारा, काय म्हणता. आई आई बाबा आले डब्बा घेऊन आज. अमाय काय बोलतो, उमाबाई आली, सांगितलंही नाही याच्या पहिले, फोनही नाही केला. आईच्या मोबाईलचं रिचार्ज खतम झालं होतं त्याच्यानं फोन नाही लावला आईनं. तर आई बाबा जातो म्हणून राहिले आज, तर पाठवून देऊ काय मग. नाही नाही धारा जाऊ नको देऊ, आजच्या दिवस मुक्काम करायला लाव. येतो आम्ही संध्याकाळपर्यंत, आज थांबायला लाव त्याइले. आम्ही इकडे आलो आणि ते तिकडे आले, हा भेट कुठं झाली आमची. आजच्या दिवस मुक्काम करायला लाव, उद्या जागा म्हणा सकाळी. हा सकाळी चहा नाश्ता करून गेले तरी चालते, पण आज पाठवू नको. आज मस्त पाहुणचारगी करू आणि मग पाठवू. मागही आले होते तर राहिले नाही भेटलं त्याइले चांगल्यानं. राहा म्हणत होती तर नाही, नागपंचमी आहे मग जमत नाही, मग घरचा सण करतो असं तसं. हा घुमाले गेलतो तेव्हा पटकन चालले गेले. ठीक आहे नाही थांबायला लावतो. एक काम करा, बोलून घ्या ना तुम्ही आई संग, इथंच बसल्या आई. बरं दे ना फोन, बोलून घेतो. हो घ्या बोलून घ्या, घे आई बोल. हॅलो हा रेखाबाई बोला. काय उमाबाई फोनही नाही केला तुम्ही येवाच्या पहिले. हा येऊन गेल्या, आम्ही इकडे आलो आणि तुम्ही तिकडे आल्या. हा आज काही जाऊ नका, आज मुक्काम करा, उद्या जाता सकाळी. जाऊ द्या ना रेखाबाई, जाऊ द्या, झाली ना आपली भेट. मागच भेट झाली, आता काय भेटाचं राहिलं. हा जाऊ द्या, तिकडे कामधंदे आहे आमच्या मागं. नाही नाही उमाबाई जमतच नाही ना ते, जाऊ द्या जाऊ द्या. काही कामं गिमं नाही आहे, कामं काय 12 महिने राहते, तर राहणे लागत काय मग पोरीच्या घरी. हा रात्रभर बी थांबू नाही शकत काय तुम्ही. नाही नाही आज थांबा तुम्ही, आता इकडे रिंकूगी जाऊन राहिली, आज त्याच्यानं आलो आम्ही. हा काय हो तर आज काही जाऊ नका, सुधाकर भाऊले सांगून द्या थांबा म्हणा. रेखाबाई म्हणते का थांबा, एवढ्यानं आग्रह करून राहिली मी आणि तुम्ही मानून नाही राहिल्या. हा थांबून जा, आजच्या दिवस थांबून जा. बरं ठीक आहे, आता तुम्ही म्हणूनच राहिल्या तर नाही जात, मग थांबतो मग आजच्या दिवस, उद्या चाललो जाईन सकाळी. नाही तर काय मग, एक तर तुम्ही सांगत नाही काही नाही, अचानक येऊन गेल्यानं जातो जातो. सुधाकर भाऊले सांगून द्या रेखाबाई नाही म्हणते म्हणा, गंगाधर भाऊ बी नाही म्हणून राहिले, थांबाच लागन. बरं ठीक आहे ना, थांबतो करतो आजच्या दिवस मुक्काम. या मग तुम्ही. हो हो येतो आम्ही, 6 वाजेपर्यंत पोहोचतो. बरं ठीक आहे मग रेखाबाई, ठेवतो फोन. हो हो पाय आई, मी म्हणत होती ना माय सासू बोलन म्हणून. हा पहिलेच म्हणते ते तुझे आई बाबा आले तर माई भेट झाल्याशिवाय जाऊ नको देत जाऊ म्हणते. आता आले मस्त दोघे जण तर थांबून जा आजच्या दिवस. हा संध्याकाळी मस्त पाहुणचारगी बनवतो, उद्या चालले जा सकाळी. थांबतो ना, आता तुझे सासू सासरे म्हणून राहिले थांबून जा थांबून जा, मान तर ठेवाच लागत. नाही तर मग म्हणून पाय बा एवढ्यानं आग्रह केला तरी थांबले नाही, चालले गेले, भेट नाही घेतली. नाही तर काय मग थांबून जा मग आजच्या दिवस. आणि तसे तर भल्ले म्हणत राहता. हा तुझ्या लेकराला नाही पाहिलं, भेट नाही झाली, कसे दिसते काय दिसते, मोठे झाले काय. हा आता रावाचा चान्स आला तर रावाले नाही पाहत. अहो थांबून राहिली ना आता. आता रेखाबाई म्हणून राहिली थांबूनच जा तर थांबतो, नाही तर मग त्या सासूले रागीन ना. हो थांबून जा मग, नाही तर काय मग. हो बाई एक काम कर ना मग, चहा बनव आता, मस्त गोड गोड चहा प्यायची इच्छा होऊन राहिली. ठीक आहे ना बाबा, आणतो मी चहा बनवून.